वेलकम टू अवर चॅनल गाईज. आज मसाले भात कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा मी इथं एक बटाटा घेतलेला आहे, ते व्यवस्थित चॉप करून घेत आहे. त्याचे बारीक असे काप करून घेत आहेत. नंतर आपण इथं टोमॅटो बारीक असा काप करून घेणार आहोत. त्याचे मी इथं एकच टोमॅटो यूज केलेला आहे. मेक शुअर की तुम्ही रेडवाले जे टोमॅटोज असतात ना तेच यूज करा, कारण ते ना खूप छान दिसतात, कारण त्यामध्ये लायकोपीनचं कंटेंट खूप जास्त असतं आणि त्याच्यामध्ये छान असं टेक्स्चर मिळतं जे पण आपण रेसिपी करणार आहोत ना त्यासाठी. आणि नंतर आपण इथे एक 2 कांदे घेतलेले आहेत, जे की मी मस्तपैकी त्याचे साल काढून घेतलेले आहे. आणि शुअर की तुम्ही कांदा कट करा तेव्हा त्याचं सालपट आपल्या डोक्यावर ठेवा, त्यामुळे त्यातून पाणी येणार नाही. नंतर आपण ह्याला बारीक असे चॉप करून घेणार आहोत. नंतर मी इथे एक जिंजर घेतलेला आहे. गार्लिक तुम्ही तुमच्या पद्धतीने यूज करू शकता. मी तर गार्लिक यूज केलेली नाही आहे. गार्लिकची मस्त पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा चॉप करून झाल्यानंतर मग आपण एक कुकर घेणार आहोत. कुकरमध्ये आपण पहिल्यांदा तेल टाकणार आहोत, नंतर जिरे मोहरी टाकणार. मी इथं 2च मिरच्या यूज केलेल्या आहेत, तुमच्या पद्धतीने यूज करू शकता. तर आपण गार्लिकची जी पेस्ट आहे ना ती टाकणार आहोत. त्याला सोनेरी कलर येऊपर्यंत त्याला आपण परतून घ्यायचा आहे. नंतर आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. कांदा मस्त सोनेरी कलर येऊपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे. नंतर आपण मिरची टाकलेली आहे. मिरची खूप तिखट असल्यामुळे मी इथे 2च यूज करत आहे. नंतर मी टोमॅटो टाकलेला आहे, तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. नंतर आपण एक बटाटा टाकलेला आहे, ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याला मस्त पाणी सुटूपर्यंत त्याला परतायचं आहे. नंतर सेंधव मीठ टाकलेलं आहे. सेंधव मिठामुळे टेस्ट खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. नंतर मी लाल तिखट पावडर टाकलेली आहे. नंतर आपण कोरिअँडर सीड पावडर टाकणार आहोत, जे की खूप छान टेस्ट लागते, त्यामुळे मी इथं 2 चमचे टाकलेले आहे. नंतर त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. सगळे मसाले प्रॉपर मिक्स झाले पाहिजेत, हे तुम्ही याची काळजी घ्या. नंतर त्याला व्यवस्थित पाणी सुटूपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे. नंतर एक कुकरची शिट्टी काढून घेणार आहोत, त्याचे मसाले छानपैकी मिक्स होतील. नंतर आपण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. नंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे, त्यामुळे ते मसाले प्रॉपर मिक्स होतील. नंतर आपण याच्यामध्ये राईस टाकणार आहोत. नंतर मी तुरीची डाळ जी की तास आधी मी भिजवून घेतली होती ती मी टाकलेली आहे. त्याला प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण इथे पाणी टाकणार आहोत. क्युमिन पावडर टाकायची आहे, म्हणजेच टर्मरिक पावडर टाकणार आहोत. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचं चांगलं असं पाणी वर तरंगलं पाहिजे, अशा पद्धतीने पाण्याची क्वांटिटी आपण टाकणार आहोत. नंतर कुकरच्या 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मेक शुअर की जर तुम्हाला भाताची टेस्ट खूप छान हवी असेल तर तुम्ही डाळीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या भातापेक्षा, त्यामुळे खूप छान टेस्ट लागते. नंतर आपण कोरिअँडर लीव्स टाकणार आहोत. त्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण कुकर लावणार आहोत, त्यांच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला भात रेडी आहे. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपली लाडकी मीना कुमारी.